हर हर महादेव. काय मग बाकी मजेत ना? आज आपण भिगवणवरून 20 किलोमीटर लांब असणाऱ्या पळसनाथ मंदिराकडे चाललो आहे. वाटेत आम्हाला एकाच झाडावर अनेक पक्ष्यांचे घरटे पाहायला मिळाले. मंदिराकडे जाण्यासाठी पळसदेव गावाच्या अलीकडून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. उजनी धरणातील साठेचं पाणी कमी झाल्यावर हे मंदिर भाविकांसाठी खुले होते. आधी होडीतून आता थेट जमिनीवरून या मंदिराचं दर्शन आपण घेऊ शकतो. या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचं आहे. साधारण 11व्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे. लंकेवरील विजयानंतर सीतामाईने पळस वृक्षाखाली आसरा घेतला. तिथेच हे मंदिर बांधले आहे असे सांगितले जाते. म्हणूनच या मंदिराचं नाव पळसनाथ असे ठेवले असावे. वेळेच्या पलीकडे इतिहासाची साक्ष देणारं असे हे मंदिर आहे. पळसनाथ मंदिरात आता शंकराची पिंड नाही. मंदिराच्या दगडांचा आवाज अनेक धातूंसारखा येतो. अशा विलोभनीय मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे. तर मग तुम्ही कधी येताय?